महाराष्ट्रामधील 8 मतदारसंघांसह देशामधील 89 जागांवर उद्या मतदान होत आहे। महाराष्ट्रामधील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेडमध्ये उद्या मतदान होत आहे। परभणी, अमरावती, वर्धा मतदारसंघामध्ये उद्या मतदान पार पडणार आहे। एकूण 8 जागांवर मतदान पार पडणार आहे। 5 जागा विदर्भातल्या आहेत आणि 3 जागा मराठवाड्यामधल्या। तेढ जाणार आहोत नांदेडमध्ये। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, ज्या महत्त्वाच्या अटीतटीच्या लढती आहेत त्याच्यामधली आणखीन एक महत्त्वाची जागा ती म्हणजे नांदेडची। शिंदे कुठे आहेत? वृषाली, आपण पाहतोय की उद्या सकाळी 7 वाजल्यापासून नांदेड लोकसभेसाठी मतदानाची जी आहे ती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यासाठी आजच्या एक दिवस आधी जी साधन सामग्री आहे ती वितरित केली जाते आणि त्याच पद्धतीने नांदेड शहरामध्ये सध्या जे शासकीय कर्मचारी आहेत ज्यांना या सगळ्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांना ईव्हीएम मशीनचं जे वितरण आहे ते केलं जात आहे। नांदेड शहराच्या मध्यभागी असणाऱ्या एका कॉलेजमध्ये ही सगळी व्यवस्था निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या ही जबाबदारी देण्यात आलेली ते सगळे शासकीय कर्मचारी सध्या या सेंटरवरती आहेत आणि ते ईव्हीएम मशीन जे आहेत त्या मतदान केंद्रावरती सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम जे आहे ते करणार आहेत। उद्या सकाळी 7 वाजता नांदेड जिल्ह्यामध्ये 2068 मतदान केंद्रावरती मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आणि त्यासाठी ईव्हीएम मशीन जे आहेत ते सध्या वितरित करण्याचं कामकाज हे नांदेड शहरामध्ये सुरू आहे। आपण पाहतोय की या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून हे सगळे शासकीय कर्मचारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये या सगळ्या ईव्हीएम मशीन जे आहेत ते दिल्या जात आहेत। प्रमुख लढत जी आहे ती भाजप विरुद्ध काँग्रेस अशी या लोकसभेसाठी असणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र मतदानाची प्रक्रिया ही शांततेने आणि कायदा आणि सुव्यवस्था अगदीच व्यवस्थित असताना पार पडावी यासाठी सुद्धा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि कुठला